मित्रांनो, एक्झाममध्ये एक सिंपल प्रश्न येतो, ॲटमॉस्फिअरमध्ये थर्ड मोस्ट अबंडंट गॅस कोणता आहे? आणि ऑप्शनमध्ये CO2 दिसला की 90% मुलं CO2ला टिक करतात आणि नेगेटिव्ह मार्किंगमध्ये जातात. आता तुम्हालाही असंच वाटलं का? जर तुम्हाला असंच वाटलं असेल तर तुम्ही सुद्धा चुकीचे आहात. तिसरा गॅस CO2 नाही आहे. मग जर CO2 नाही तर मग नेमका कोणता आहे? चला तर पुढच्या 5 मिनिटात मेट्रोलॉजीचे असे ट्रिकी क्वेश्चन जे आहेत ते आपण फोडून काढूया. मेट्रोलॉजी हा विषयच असा आहे मित्रांनो, ट्रोपोस्फिअरची हाईट किती, लॅप्स रेट काय, वेदर आणि क्लायमेटमध्ये नेमका फरक काय. पुस्तकातल्या डेफिनेशन वाचून कन्फ्युजन होतं आणि आकडे जे आहेत ते लक्षात नाही राहत. पण काळजी नको, आज आपण वेदर वर्सेस क्लायमेट आणि ॲटमॉस्फिरिक जे लेअर आहेत अशा एका पॅटर्नने शिकणार आहे की तुम्ही झोपेतून जरी उठलात तरी सुद्धा तुम्ही राईट आन्सर द्याल. सगळ्यात आधी वेदर आणि क्लायमेटमधला फरक समजून घेऊ. सिंपल लॉजिक लावा. वेदर म्हणजे तुमच्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडचा मूड, कधी चांगला कधी खराब, म्हणजे सकाळी ऊन दुपारी पाऊस. पण क्लायमेट म्हणजे त्या माणसाची पर्सनॅलिटी आहे जी एका दिवसात बनत नाही. ती बिल्ड व्हायला 30 ते 35 वर्ष लागतात. एक्झाम ओरिएंटेड पॉईंट आहे, लक्षात ठेवा. वेदर जे आहे हे शॉर्ट टर्म आणि स्मॉल एरियासाठी राहतं, जसं विलेज सिटी अशा टाईपमध्ये, म्हणजे छोट्या एरिया. आणि क्लायमेट जे आहे ते लॉंग टर्म म्हणजे जवळजवळ तुमचा 30 वर्षापेक्षा अधिक कालावधीचा एक क्युम्युलेटिव्ह ॲव्हरेज राहतो, जो की लार्ज एरियासाठी राहतो, जसं झोन आहे किंवा स्टेट आहे. हा 30 वर्षाचा जो रूल आहे हा या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. आता येऊया आपल्या सुरुवातीच्या क्वेश्चनकडे. ॲटमॉस्फिअरमध्ये गॅसेसचा क्रम काय? सगळ्यांना माहीत असतं मित्रांनो, नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 21%, पण तिसरा नंबर कार्बन डायऑक्साईडचा लागत नाही, तर आर्गॉनचा लागतो. आर्गॉन जे आहे ते साधारणतः 0.934% इतकं असतं, तर CO2 फक्त खाली 0.04% असतं, जे की अप्रॉक्सिमेटली 424 ppmच्या आसपास राहतं, म्हणजे 424 पार्ट पर मिलियन ज्याला आपण म्हणतो. सो सिक्वेन्स जो आहे तो असा राहतो तुमचा, नायट्रोजन, ऑक्सिजन, आर्गॉन आणि त्यानंतर येतं तुमचं CO2. हे आर्गॉन जे आहे ते विसरू नका. इथेच काय होतं, जनरली आपले मार्क जातात. आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा पार्ट, स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर. 4 मेन लेअर आहेत मित्रांनो. यांचा टेम्परेचर चेंज जो आहे ते आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी झिगझॅग रूल जो आहे तो वापरायचा आहे. तो कसा ते बघूया. जनरली खालून वर जाताना टेम्परेचर कसं बदलतं हे बघूया. ट्रोपोस्फिअर जे आहे, ट्रोपोस्फिअरमध्ये टेम्परेचर नॉर्मली काय होतं, कमी होतं. म्हणजे जसं जसं आपण वरती जातो, म्हणजे जसं जसं अल्टिट्यूड इन्क्रीज होतं तसं तसं काय होतं, ट्रोपोस्फिअर लेअरमध्ये टेम्परेचर हे कमी होतं. आणि ह्या ट्रोपोस्फिअरमध्येच वेदर जे आहे ते घडत असतं. म्हणजे तुमचे क्लाउड्स असेल किंवा रेन असेल किंवा फॉग असेल, ड्यू असेल, हे जे काही वेदर फेनॉमेनॉन आहे हे ट्रोपोस्फिअरमध्ये घडत असतात. या ठिकाणी एक महत्त्वाचा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की ट्रोपोस्फिअरमध्ये जसं जसं आपण वरती जातोय तसं तसं टेम्परेचर कमी होतं. ह्या टेम्परेचर कमी होण्याच्या रेटला लॅप्स रेट असं म्हणतात. काय म्हणतात? लॅप्स रेट. आणि हा जो लॅप्स रेट आहे मित्रांनो, हा असतो 6.5 डिग्री सेल्सिअस प्रति किलोमीटर. हा जो फिगर आहे म्हणजे 6.5 डिग्री सेल्सिअस प्रति किलोमीटर, ही फिगर जी आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायचीच आहे, कारण की परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न जो आहे तो विचारला जातो. आता दुसरी जी लेअर आहे ट्रोपोस्फिअर, त्याच्यानंतर आहे तुमची स्ट्रॅटोस्फिअर. तर या स्ट्रॅटोस्फिअरमध्ये काय होतं, टेम्परेचर काय होतं, वाढत असतं. आणि याचं कारण काय की स्ट्रॅटोस्फिअरमध्ये ओझोन लेअर असते, लोअर पार्टमध्ये ओझोन लेअर असते. आणि ही ओझोन लेअर जी आहे ती UV रेज जे आहे ते ॲब्सॉर्ब करते. आणि त्या कारणामुळं स्ट्रॅटोस्फिअरमध्ये जसं जसं अल्टिट्यूड इन्क्रीज होतं तसं तसं टेम्परेचर काय होतं, इन्क्रीज होतं. आणि आता तिसरी जी लेअर आहे, ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर आणि तिसरी आपली मेझोस्फिअर. आता या ठिकाणी पुन्हा काय होतं, टेम्परेचर कमी होतं. ओके. आणि ही जी मेझोस्फिअर आहे ही सगळ्यात कोल्डेस्ट लेअर आहे, ज्याचं की टेम्परेचर हे -85 डिग्री सेल्सिअस ते -100 डिग्री सेल्सिअस इतकं राहतं. मायनसमध्ये म्हणतोय हा. ही सगळ्यात कोल्डेस्ट लेअर आहे. म्हणजे जर परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारला की ॲटमॉस्फिअरमधली सगळ्यात कोल्डेस्ट लेअर कोणती आहे, तर ती आहे तुमची मेझोस्फिअर. आणि आता शेवटची जी लेअर आहे ती आहे तुमची थर्मोस्फिअर. ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर आणि थर्मोस्फिअर हा सिक्वेन्स पार्टच ठेवायचा. हा सिक्वेन्स तुम्ही पार्ट ठेवला की झिगझॅग रूलनुसार तुम्हाला टेम्परेचर कसं बदलतं, म्हणजे अल्टिट्यूड इन्क्रीज झाल्यानंतर टेम्परेचर कसं बदलतं हे लक्षात ठेवणं अतिशय सोपं जाईल. शेवटची लेअर आपली आहे थर्मोस्फिअर. त्या थर्मोस्फिअर जी लेअर आहे याच्यामध्ये काय होतं, शेवटी टेम्परेचर जे ते वाढत असतं. म्हणजे सिम्पली आपल्याला काय करायचं लक्षात ठेवायचं आहे, ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर, थर्मोस्फिअर याच्यामध्ये झिगझॅग रूल वापरायचा आहे की पहिल्या लेअरमध्ये जसं जसं आपण वरती जातो तसं तसं टेम्परेचर काय होतंय, कमी होतंय. दुसऱ्या लेअरमध्ये परत
जास्त होते, तिसऱ्या लेअरमध्ये कमी होते आणि परत शेवटच्या लेअरमध्ये टेम्परेचर हे वाढते. म्हणजे कमी जास्त कमी जास्त अशा पद्धतीनं ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर आणि थर्मोस्फिअरमध्ये जसं जसं आपण वरती जातो तसं तसं टेम्परेचरमध्ये हे बदल होत असतात. आणि हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण की परीक्षेच्या दृष्टिकोनातून यावरती प्रश्न जे ते फ्रेम होत असतात. बघितलं, मूड वर्सेस पर्सनॅलिटी आणि झिगझॅग रूलमुळं हे अवघड कन्सेप्ट किती सोपे झाले. ॲग्रॉनॉमी असो किंवा तुमचं सॉईल सायन्स, प्रत्येक विषयामध्ये अशा हिडन ट्रिक ज्या आहेत त्या असतातच. विचार करा मित्रांनो, जर संपूर्ण सिलेबस असाच शिकलात तर एक्झाम क्लिअर करणं किती इझी होईल. आपल्या ॲग्रीव्हिजन प्लसच्या कोर्सेसमध्ये तुम्हाला हेच मिळतं. पहिलं म्हणजे तुमचं प्रीमियम स्टडी मटेरियल, जे तुम्ही आता स्क्रीनवर बघत आहात, जिथे असे जे चार्ट्स आहेत ते तुम्हाला रेडीमेड मिळतात. कन्सेप्ट्स क्लिअर करणारे व्हिडिओ लेक्चर्स, जे रट्टा मारणं बंद करून तुम्हाला लॉजिक डेव्हलप करायला मजबूर करतं. आणि रिअलिस्टिक मॉक टेस्ट, जिथे CO2 वर्सेस आर्गॉन सारखे जे ट्रिकी क्वेश्चन आहेत ते टाकून आम्ही तुमची काय करतोय, प्रॅक्टिस करून घेतोय, जेणेकरून परीक्षेमध्ये गेल्यानंतर असे प्रश्न जर आले तर आपण गोंधळणार नाही. मित्रांनो, वेदर बदलते तसा अभ्यास करण्याचा ट्रेंड पण बदलला आहे. स्मार्ट स्टडी करा. डिस्क्रिप्शनमधल्या पहिल्या लिंकवर क्लिक करा आणि आमची ॲग्रीव्हिजन प्लसची बॅच आजच जॉईन करा. डेली क्विजसाठी आमचे ॲप नक्की डाउनलोड करा. टेलिग्राम चॅनलवर आपण डेली अपडेट्स टाकत असतो, तिथेही जॉईन व्हा. काही डाऊट जर असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया तुमच्या ड्रीम रँकसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.